वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे। मात्र यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज विरोधी पक्षनेत्याशिवाय चालणार आहे। 7 दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनातून राज्यातील जनतेला, खास करून शेतकऱ्यांना तसेच विदर्भातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत। आज पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील, शासकीय कामकाज होईल आणि त्यानंतर शोकप्रस्ताव मांडला जाईल। त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं जाईल। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवरती पडणार का? पुरवणी मागण्यांसंदर्भात काही नवीन घोषणा होते का? हे पाहणं महत्त्वाचं राहील। आजपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा चहापानाचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला बहरीनमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर राहिले। याच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पद हे रिक्त ठेवणं या मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेते विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी सरकारवर कडाडून टीका केली। विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणं हा संविधानाचा अपमान असून सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, असा घणाघात त्यांनी केलाय। राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पद मात्र नेमली, पण विरोधी पक्षनेते पद नेमायचं आणि म्हणून अशा पद्धतीच्या लोकशाही न मानणाऱ्या सरकारबरोबर, संविधानाचा ठाई अपमान करणाऱ्या सरकारबरोबर, कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापानाला का जावं? आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवरती जोरदार टीका केली। सत्ताधारी भाजपचा पक्ष अनाकोंडा आणि 2 विषारी साप यांची वृत्ती ठेवतो। सगळं काही हडपायचं आहे, आम्ही पदासाठी भांडत नाही, लोकशाहीत जे पद असायला पाहिजे त्यासाठी भांडत आहोत, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधला। तर विरोधी पक्ष दिशाहीन झाला असं वाटत असेल तर एका आठवड्याच्या कामकाजामध्ये विरोधी पक्ष काय आहे ते त्यांना दिसेल, असं म्हणत त्यांनी टीकेला जोरदार उत्तर दिलंय। निवडणूक आयोगाने एवढं संख्याबळ दिलेलं आहे, मग तुम्ही ही खोटी पदं का निर्माण केली? भाजप आणि त्यांचे जे 2 मित्र पक्ष आहेत, म्हणजे अनाकोंडा आणि 2 विषारी साप, ह्यांची वृत्ती ही कळते की सगळं काही ढापायचं, सगळं काही हडपायचं आणि स्वतःकडे ठेवायचं। विरोधी पक्ष दिशाहीन झाला असं राज्यात चांगलं असं त्यांना जर वाटत असेल तर आनंद, त्यांना आता उद्या परवाकडे एका आठवड्याच्या अधिवेशनात दिसेल। दरम्यान वडेट्टीवारांनी विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना भूतकाळाची आठवण करून दिली। काँग्रेसनं सत्तेत असताना कधीही विरोधी पक्षनेते पद हे रिक्त ठेवलं नाही, असं वडेट्टीवार म्हणाले। मात्र सध्याच्या सरकारला विरोधकांची भीती वाटते का, असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। विरोधी पक्षनेता निवडीबाबत जे निर्णय सभागृहात घ्यायचे असतात ते तिथे घेतले जातील। कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे निर्णय होईल, असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलंय। नियमाप्रमाणे ज्या बाबी करायच्या आवश्यक होत्या त्या सगळ्या केल्या गेल्या आहेत। त्या पदाला जो प्रोटोकॉल द्यायचा असतो तो दिला गेला आहे, त्यामुळे मला वाटत नाही अशा आरोपात कुठलंही तथ्य आहे। जे विषय मांडले जातील त्या सगळ्या विषयांना न्याय दिला जाईल, त्यामुळे त्याबद्दल कोणाच्याही मनात कुठली शंका असू नये। दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांच्या रिक्त पदावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय। विरोधी पक्षनेते नेमण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तर जनतेचे प्रश्न न मांडता केवळ विरोधी पक्षनेत्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदेंनी देखील लक्ष्य केलंय। विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल। त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही, कुठला दुराग्रह नाही। परंतु विरोधकांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य राहिलेले नाही आणि त्यांना फक्त पायांवर स्टंट करण्यामध्ये धन्यता ते मानतात। मी एवढंच सांगेन की यावेळचा विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ दिसतोय। म्हणजे त्यांची परिस्थिती जी मी काय कोणाला कमी लेखत नाही, मी कोणाला टीका करत नाही, परंतु अतिशय जी काय अवस्था आहे ती आपण पाहतोय आणि झालेल्या निवडणुकांमध्ये देखील
पत्रकारांनीच विचारलं की महाविकास आघाडीचे कुठे आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे नेते विजय वडेट्टीवारांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही बोट ठेवलं. राज्यात शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत, तरीही सरकारकडून शेतकरी कर्जमाफीचा पत्ता नाही असं म्हणत वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरलंय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून सांगून मतं घेतलीत आणि आता तारीख पे तारीख देत आहेत. जूनचा मुहूर्त काढण्याचं सांगितलं जात आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही. राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना अधिवेशनाच्या कामकाजात जास्तीत जास्त उपस्थित राहण्याचं आणि सहभागी होण्याचे निर्देश दिले. अधिवेशन लहान कालावधीसाठी आहे, त्यामुळे कमी वेळेमध्ये लोकांच्या प्रश्नांना न्याय देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी मंत्र्यांना अधिवेशनाच्या प्रत्येक सत्रामध्ये सक्रियपणे सहभागी होऊन कामकाजाची गती आणि गुणवत्ता ही सुनिश्चित करण्याचं आवाहन केलंय. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सामना रंगल्याचं चित्र पाहायला मिळालंय. उद्धव ठाकरेंनी रखडलेल्या विरोधी पक्षनेतेपदावरून थेट असंविधानिक असलेल्या उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक मान्य करता कामा नये असा पवित्रा घेतला होता. त्यांनी थेट नाव घेणं जरी टाळलं असलं तरी त्यांचा रोख एकनाथ शिंदेंकडे होता हे सहज कळण्यासारखं होतं. त्यावरच जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा एकनाथ शिंदेंनी देखील थेट नाव न घेता त्याला प्रत्युत्तर दिलं. ताबडतोब त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही. म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्यात, तिजोरीच्या द्यायच्यात किंवा बाथरूमच्या द्यायच्यात, त्या सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये. आणि कायद्यानुसार एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या सरकारने येत्या अधिवेशनात जाहीर केलीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे. विकासाचं जे काय आम्ही काम पुढे नेतोय याच्यातून विरोधी पक्षाने थोडा बोध घेतला पाहिजे. हे काय सारखं जळजळ मळमळ जळी स्थळी, आता काय ते विरोधी पक्षनेता देत नाही तो उपमुख्यमंत्री पद रद्द करा. अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला घटना पाहिजे मुख्यमंत्री म्हणायचे, आता उपमुख्यमंत्री आताही घटना पाहिजे. अरे काय लावलंय. अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला. बैठकीदरम्यान आगामी अरुणाचल प्रदेश निवडणुकांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणूक तयारी, संघटन बळकटीकरण, जनसंपर्क मोहीम आणि प्रचार धोरणांवरती विविध मुद्द्यांचा आढावाही घेण्यात आला. शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण डोंबिवलीतील स्थानिक नेते सदानंद थरवळ यांचे चिरंजीव अभिजित थरवळ यांच्या भाजप प्रवेशास स्थगिती देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक्स पोस्ट करून ही माहिती दिली आहे. भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेत केलेल्या फोडाफोडीची तक्रार एकनाथ शिंदे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. त्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं एकमेकांच्या पक्षात फोडाफोडी करू नये असे संकेत पाळण्याचं ठरवण्यात आलं होतं. पण त्यानंतर देखील अभिजित थरवळ यांचा भाजप प्रवेश झाल्यानं दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा वादाची ठिणगीही पडलेली होती. जळगावच्या भडगाव आणि पाचोऱ्यात ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेला अनपेक्षित वळण मिळालंय. दोन्ही ठिकाणी सरकारी सुरक्षा यंत्रणांसह गणवेशधारी खासगी सुरक्षा रक्षक हे तैनात करण्यात आलेले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी आपल्या उमेदवारांच्या आग्रहास्तव हे खासगी सुरक्षा रक्षक तैनात केलेत. या दोनही शहरांमध्ये नगरपालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार सामना रंगलेला असताना खासगी सुरक्षा रक्षकांमुळे इंडिगोच्या गोंधळाचा मोठा फटका ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंना देखील बसलाय. त्यांनी देखील नागपूर गाठण्यासाठी इंडिगोचं तिकीट बुक केलं होतं, पण उड्डाण रद्द झाल्यानं आदित्य ठाकरेंना ऐनवेळी एअर इंडियाच्या विमानाचं तिकीट काढावं लागलंय. इंडिगो विमानसेवा विस्कळीत झाल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षाच्या बैठकीत पोहोचू शकले नाहीत. मात्र पक्षाचे प्रतिनिधी म्हणून माजी मंत्री अनिल देशमुख हे उपस्थित होते. तर सर्व आमदार रस्ता मार्गे नागपूरकडे निघालेले असून आज ते सभागृहाच्या कामकाजात सहभागी होतील अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे. आज विरोधी पक्षनेते जे
पत्रकार परिषद झाली, त्याआधी बैठक झाली. तुमच्या पक्षाचे एकही आमदार उपस्थित नाही, काय कारण आहे? पक्षातर्फे मी उपस्थित आहे. महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला उपस्थित राहावं लागेल. आमदार पोचू शकले नाही आमचे, कारण की इंडिगोच्या बाबतीत काय चालू आहे, पुणे, नागपूर, मुंबईवरून काय चालू आहे याची आपल्याला कल्पना आहे. त्याच्यामुळे ते पोचू शकले नाही, बाय रोड निघालेत आता. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीकडून आज आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आणि टीईटी परीक्षा ही अनिवार्य करण्याविरोधातल्या मागण्यांसाठी शिक्षकांच्या वतीनं आज मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य विधिमंडळाच्या नागपूरमधल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलन हे सभागृहात चर्चेचा विषय ठरू शकतं. मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्सच्या कर्मचाऱ्यांमध्ये वर्चस्व निर्माण करणाऱ्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामधलं राजकारण हे गुद्द्यावर असल्याचं सातत्यानं दिसत आहे. वांद्रे बँड स्टँड परिसरातल्या ताज लँड्स एंड पाठोपाठ वरळीतल्या सेंट रेगिसमध्ये देखील ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या कामगार संघटनांवरती हमरीतुमरी झाल्याचं दिसलेलं आहे. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेऊन ज्येष्ठ नेत्यांचे कान टोचलेत. भाजपचे मनसुबे हाणून पाडा अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना केली. भारतीय कामगार सेना म्हणून एकसंध रहा, भारतीय कामगार सेना ही कुणाची मक्तेदारी नाही या शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना फैलावरती घेतलं. सेंट रिजेसमध्ये जी काही लोक आली होती त्यात पण गुंड प्रवृत्तीचे यांच्यावरती गुन्हे नोंदवले गेलेले आहेत. अशा प्रकारची लोक पण देखील त्यावेळी आणली गेली. म्हणजे मूळ कामगार नाही, बाहेरची लोक आणून घेऊन घुसखोरी करण्याचा प्रयत्न होतोय. एवढे संघटना असताना किंवा एवढे सत्ता तुमच्याकडे असताना तर कामगार संघटनेमध्ये पण आम्हाला हवं आहे. नक्की जर कामगारांचा कौल तुमच्या बरोबर असेल तर निश्चितपणे तो स्वागतार्ह आहे, कायदेशीर तुम्ही ते करू शकता. पण सत्तेतली लोक जर बेकायदेशीर जर असं शिरकाव करत असतील तर आम्ही देखील रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफांच्या राजीनाम्यानंतर नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठेंच्या नावावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिलिंद साठेंच्या नावावरती सर्वांचं एकमत झालंय. मिलिंद साठेंचा विधी क्षेत्रातला दांडगा अनुभव आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी अनेक वर्ष वरिष्ठ वकील म्हणून काम केलंय. नागपुरात हिंद की चादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. शीख धर्माचे 9वे गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी शताब्दीनिमित्त नागपुरात हा कार्यक्रम होतोय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. हिवाळी अधिवेशनापूर्वीच्या कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जी उर्वरित रक्कम देणं बाकी आहे त्या प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारकडून तब्बल 663 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 10,67,000 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रस्तावाच्या मंजुरीवरती स्वाक्षरी केली आहे. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवरती आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती निशाणा साधला. 200 वर्षांपूर्वीच्या नोंदी असूनही पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र दिलं जात नसल्यानं जनता संभ्रमात आहे अशी टीका त्यांनी केली आहे. सरकार आणि काही अधिकारी हे नोंदी असूनही जाणून बुजून अडथळे निर्माण करत आहेत असा असल्यास आरोप जरांगे पाटील यांनी केलेला आहे. राज्य सरकारनं दिलेले शब्द हे पाळले नाहीत तर आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागू शकतो. परंतु मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असल्यानं आंदोलन करण्याची वेळ येणार नाही अशी आशा आहे. जरांगे पाटील यांच्या या विधानामुळे मराठा आरक्षण प्रक्रियेतील विलंबाबद्दलचा प्रश्न हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सरकार आणि काही अधिकारी ते जाणून बुजून टाळाटाळी करतात, नोंदी असून सुद्धा. याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवायची वेळ येऊ नये. आणि तसं मुख्यमंत्र्यांनी पाठीमागच्या 15 दिवसात सांगितलंय, पण नसतं मग आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावाच लागणार आहे. पण असं वाटतं की मुख्यमंत्री बोललेच स्वतः, त्याच्यामुळं की आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरती नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती सरळ टीका केली आहे.
नोंदी नसतील तर प्रमाणपत्र कसं दिलं जाईल? ज्यांच्या नोंदी असतील त्यांनाच प्रमाणपत्र दिलं गेलं असेल, असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय. तर जरांगे दादागिरी करण्याचं काम करत आहेत अशी टीका देखील नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. नोंदी असत्या तर दिल्या असत्या, परंतु नोंदी नसून कुठेतरी अट्टहास करायचा, दादागिरी करायची आणि सरकारला प्रेशराईज करायचं. आणि याचं जबाबदार खरं तर राज्य सरकार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जर ह्या बिंडोकाचे लाड केले नसते तर यांनी काही मागेल ते द्यायचं, यांनी काही मागेल ते द्यायचं. त्याच्यामुळे ज्या गोष्टी नाहीत त्या सुद्धा तो मागत राहतो. मी आंदोलन करीन सरकारला प्रेशराईज करायचं, परंतु राज्य सरकारने ह्या छपरीच्या आता नादी लागू नये. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या घातपाताच्या प्रकरणावरती सरकार आणि काही नेत्यांवरती गंभीर आरोप केले. मी चांगलं काम करतो म्हणून माझ्यावर जळायला लागलेत आणि माझा घातपात करायचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका ही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर घातपात करणाऱ्या आरोपींनी धनंजय मुंडेंविरोधात जबाब दिलेला असून जालन्याच्या एसपींनी गृहमंत्र्यांकडून अटक परवानगी का घेतली नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. तर आरोपींची आणि आमची नार्को टेस्ट करा अशी मागणी यावेळी मनोज जरांगे यांनी केली. आणि या बातम्यांसह